असं म्हणतात माऊली की तुम्ही आयुष्यात आजवर काय काय कमावलं याचे दाखले म्हणून तुमच्या हातापायावर किती भेग आहेत त्याच्यावरनं समजतं. आता तुझंच उदाहरण घे की किती राब राब राबतेस तू या घरासाठी. अगं तुझ्या हातावरच्या सुरकुत्यात सांगतायत की हे सगळं उभं करण्यात तुझा केवढा मोठा हातभार आहे. आणि सांगायचा मुद्दा असा माऊली की कितीही संकट आव असून उभी राहिली तरी सुद्धा तू कधी डगमगली नाहीस. प्रवास कितीही खडतर असो माऊली, विजय तितकाच जंगी असतो. सुखाची, विजयाची आणि यशाची किंमत ही तेव्हाच कळते माऊली जेव्हा त्यासाठी आपण प्राणपणाला लावून कष्ट घेतलेले असतात. आणि हीच निष्ठा त्या भगीरथाकडे बघून मला कायम जाणवते माऊली. ओम गंगाय नमः. ओम गंगाय नमः. ओम गंगाय नमः. देवी गंगा, आपण अशा अस्वस्थ का? देवेंद्र, सर्वप्रथम मला हे सांगा, हा कोण मनुष्य आहे जो माझी इतकी आराधना करतो आहे? देवी, हाच तर भगीरथ आहे, राजा सगर यांचा वंशज. धरती लोकावर आपली उपस्थिती ही त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. असे? परंतु का? देवी, त्याला खूप मोठा मलिन इतिहास कारणीभूत आहे. अनेक वर्षांपूर्वी राजा सगर यांच्या पुत्रांनी कपिल ऋषींचा अवमान केला होता व त्यांस असा देखील उशाप दिला होता की ज्या वेळेस गंगा नदीच्या जलाचा त्यांच्या राखेस स्पर्श होईल तेव्हाच त्यांना मुक्ती मिळेल. आपल्याला पृथ्वीवर नेण्याचा प्रयत्न भगीरथाच्या पिताश्रींनी व आजोबांनी देखील केला, परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. परंतु भगीरथाने आपणास पृथ्वीवर परत आणण्याचा चंगच बांधला आहे. भगीरथ त्याचा स्वार्थ म्हणून मला भूलोकी नेऊ पाहतो आहे. कपिल मुनींनी उशाप म्हणून माझे जल त्या योग्य समजले, परंतु ह्या सर्वात माझी अनुमती कोणीच घेतली नाही. का? सतत मला गृहीत धरून निर्णय घेतले जात आहेत. परंतु देवी, हे देखील पुण्यकर्मच आहे. आपल्या स्पर्शाने त्या पितरांचे पापक्षालन होईल, परंतु त्यासाठी आपल्याला भूमीवर जावं लागेल. त्यांची पापे नष्ट होतील देवेंद्र, परंतु माझे पावित्र्य ते नाहीसे होईल याचा कुणीच विचार करत नाही. माझ्या मलिन होण्याचे कष्ट मलाच सहन करावे लागणार आहेत. ते काही नाही, मला हा प्रस्ताव मान्य नाही. मी हे कदापि सहन करणार नाही. मला देखील असेच वाटते आहे की आपले स्थान या स्वर्गातच अधिक उचित आहे. ओम गंगाय नमः. 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 आज इतकी वर्षे झाली तरी देखील भगीरथाने त्याचे व्रत अद्याप सोडलेले नाही. इतकी चिकाटी कशासाठी? त्याला कोणीतरी समजावून सांगावे की जे त्याच्या मनात आहे ते सत्यात उतरवणे शक्य नाही. ओम गंगा देव्यै नमः. ओम गंगा देव्यै नमः. ओम गंगा देव्यै नमः. ओम गंगा देव्यै नमः. देवी, भूलोकावरील अनेक जीर्ण वृक्ष वटले, परंतु भगीरथ तितक्याच तन्मयतेने त्याचे व्रत जोपासतो आहे.
देवेंद्र, त्याचे कठोर व्रत मला अस्वस्थ करते आहे. खरं तर आपण सदा स्वर्गलोकी असावे ही माझी मनोकामना आहे. परंतु हे देखील सत्य आहे की अशी कठोर साधना आजवर कुणीही केलेली नाही. जेव्हा मी स्वर्गलोकी आले होते तेव्हा मी ध्यास घेतला होता की मी भूलोकी परत कधीच जाणार नाही. परंतु हे भगीरथाचे वर्तन मला कोड्यात टाकते आहे. नेमके त्याला काय साध्य करायचे आहे? ओम गंगाय नमः. माऊली, इंद्रदेव सुद्धा चलाखीनं काय खेळी खेळून गेले बघ. कारण गंगा स्वर्गलोकीच असावी असं त्यांना वाटतंय. कारण त्याच्यामुळे त्यांची शोभा वाढतीये ना. परंतु ते देखील जाणतात की भगीरथाची बाजू ही खरी आहे, सत्याची आहे. आणि म्हणून गंगेनं भूलोकी जाणं आवश्यक आहे. आयुष्यात स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांच्या हितासाठी आपल्या गोष्टींचा त्याग करणं यासारखी कोणतीच मोठी गोष्ट नाही माऊली, कोणतीच मोठी गोष्ट नाही. कुठेतरी भगीरथाच्या पितरांना मुक्ती मिळण्याचं पुण्य त्यांनाही लाभेल. अर्थात इंद्रदेवानी इतकं सांगून देखील गंगादेवी काय निर्णय घेतील याची शाश्वती कोण घेणार? माऊली, श्रद्धेमध्ये किती शक्ती असते हे आपल्याला या भगीरथाकडे बघून लक्षात येतं. त्यांनी कठोर साधना केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं. आणि याचं कारण एकच, त्याची श्रद्धा, त्याची भक्ती ही खरी होती, शुद्ध होती. त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थाचा लवलेश सुद्धा नव्हता. आणि म्हणूनच त्याच्या पित्याला, त्याच्या आजोबांना सुद्धा जे जमलं नाही ते भगीरथाने करून दाखवलं. ओम गंगाय नमः. ओम गंगाय नमः. ओम गंगाय नमः. ओम गंगाय नमः. भगीरथा, अजून किती खडतर तप करणार आहेस तू? आणि ते देखील मी भूलोकी यावे म्हणून? देवी गंगा, आपण देवी, आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो. आता देवी, आपण माझी इच्छा पूर्ण करा. तुझी हीच इच्छा आहे ना की मी पुन्हा भूलोकी यावे? होय देवी. परंतु तुझी ही इच्छा मी पूर्ण करू शकणार नाही. मला तुला सांगताना हे दुःख होत आहे, परंतु हेच सत्य आहे. देवी, आपण असे म्हणू नका देवी. माझी ही एकमेव इच्छा पूर्ण करा. आपण माझ्या पितरांसाठी पृथ्वीवर अवतरावे. आपल्या जलाच्या स्पर्शाने त्यांना मुक्ती मिळणार आहे देवी. भगीरथा, माझ्या जलस्पर्शाने जीवांची पापे नष्ट होतात हे सत्य आहे. परंतु ह्या कार्यात काही अडसर आहेत. मी जर भूलोकी परत यावे असे तुला वाटत असेल तर त्यासाठी तुला श्री महादेवांची प्रार्थना करावी लागेल. कारण केवळ तेच एकमेव आहेत जे मला स्वर्गातून भूलोकी आणू शकतील. तशी माझी इच्छा आहेच, परंतु त्यासाठी महादेवांची संमती आवश्यक आहे. देवी, हे कार्य किती अशक्यप्राय भासत असले तरी सुद्धा मी ते निश्चितपणे पूर्ण करेन. आणखी एक महत्वाची गोष्ट, गंगेचा आवेग आवरणे हे महाकठीण कार्य आहे. जर मी पृथ्वीवर अवतरले तर पृथ्वी भेदली जाईल. तेव्हा माझा आवेग नियंत्रित करणे हे तुझे दायित्व आहे. ते तू करू शकलास तरच मी येईन, अन्यथा नाही.
असे असे म्हणू नका देवी. कितीही अडथळ्यांची शर्यत आली तरी मी ती पार पाडेन. भगीरथा, तुला वाटते तितके हे सहज कार्य नाही. यासाठी देखील तुला श्री महादेवांकडेच प्रार्थना करावी लागेल, कारण केवळ तेच एकमेव आहेत जे माझा आवेग रोखू शकतील. तेव्हा भगीरथा, आता श्री महादेवच आहेत जे तुला या पुढील मार्ग दाखवू शकतात. तुझ्या पितरांना मोक्ष मिळणे हे आता माझ्या नाही तर श्री महादेवांच्या हाती आहे. स्वामी त्यांच्या साधनेमध्ये मग्न आहे. त्यांची आज्ञा तुझ्या लक्षात आहे ना? होय माते. श्री महादेवांच्या साधनेत कोणीही व्यत्यय आणता कामा नये, अन्यथा त्यांच्या क्रोधाला मला सामोरे जावे लागेल. आपण निश्चिंत राहावे. त्यांच्या साधनेत कोणताही व्यत्यय येणार नाही, मी आपणास शब्द देतो. थांब मनुष्या, कोण आहेस तू आणि येथे काय करतोयस? काय झाले? आपण नंदी आहात ना? होय, पण तू कोण आणि इथे येण्यामागील प्रयोजन काय? मी श्री महादेव यांच्याकडे याचना करायला आलोय. माझ्यावर जे संकट आलंय त्यातून केवळ तेच मला मार्ग दाखवू शकतात. पण दुर्दैवानं तुला त्यांची भेट घेता येणार नाही. त्यांच्या साधनेत कोणीही व्यत्यय आणू नये अशी त्यांची आज्ञा आहे. परंतु माझं अत्यंत महत्वाचं कार्य आहे. असेलही, परंतु माझ्या स्वामींची आज्ञा माझ्यासाठी अंतिम आहे आणि त्याचे पालन मी करणारच. नंदी महाराज, या सृष्टीमध्ये केवळ महादेवच मला सहाय्य करू शकतात. माझी त्यांची भेट होणं अत्यंत आवश्यक आहे. मी समजू शकतो, परंतु स्वामींची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. तुम्हाला भेटता नाही येणार. परंतु क्षमा. देवी, आपण हे काय केलेत? एकीकडे आपणच आग्रह धरून होतात की भूलोकी परतणार नाही, मग असे असताना आपण स्वतः भगीरथाला का भेटलात? देवेंद्र, आपला क्रोध शांत करावा. मी असे पाऊल उचलले कारण मला त्याला सत्याची जाणीव करून द्यायची होती. केवळ महादेवच मला भूलोकी नेण्याचे दायित्व घेऊ शकतात. परंतु देवी, त्याने महादेवांना प्रसन्न केले आणि महादेवांनी होकार दिला तर? काय म्हणाला? जर तसे झाले तर जे नियती ठरवेल तेच होईल. परंतु देवेंद्र, आपणास कोणती चिंता भासते आहे? माझ्या पश्चात इथले पावित्र्य नाहीसे होईल याची?
मला चिंता सतावती आहे ती देवी पार्वती यांची. तुम्ही भूलोकी गेल्यानंतर निश्चितच देवी पार्वती यांना आनंद होणार नाही, हे आपणही जाणता. होय, सत्य आहे. परंतु आपण हे ध्यानात घेत नाही आहात. मी स्वतः कधीही पार्वतीचा दुस्वास केलेला नाही. जे सुख मला प्राप्त झाले नाही ते तिला प्राप्त झाले, ह्यात मला दुःख नसून आनंदच आहे. आणि पार्वती माझ्याबद्दल काय विचार करते याबद्दल कृपया आपण कुठलाही विचार करू नये. माझी आपणाला नम्र विनंती आहे. ओम नमः शिवाय. 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 हे कोण आहे जो माझी आराधना करत आहे? नंदी, नंदी, प्रणाम प्रभो. माझ्या साधनेमध्ये हे कोण व्यत्यय आणत आहे? या कैलासाच्या परिसरात कोण माझी आराधना करत आहे? क्षमा असावी स्वामी, पण आपण ध्यानस्थ असताना एक भगीरथ नामक एक भक्त आपल्या भेटीसाठी येऊन गेला. परंतु आपण दिलेल्या आज्ञेनुसार आपल्या ध्यान साधनेत भंग होऊ नये म्हणून मी त्यांना परत पाठवले. तर आता त्यांनी कैलासावरती तुमची आराधना सुरू केली आहे. यास मी काहीच करू शकलो नाही स्वामी. माऊली, श्रद्धेमध्ये किती शक्ती असते हे आपल्याला या भगीरथाकडे बघून लक्षात येतं. त्याने कठोर साधना केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं. तसंच गंगा देवीला सुद्धा प्रसन्न करून घेतलं. आणि याचं कारण एकच, त्याची श्रद्धा, त्याची भक्ती ही खरी होती, शुद्ध होती. त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थाचा लवलेश सुद्धा नव्हता. आणि म्हणूनच त्याच्या पित्याला, त्याच्या आजोबांना सुद्धा जे जमलं नाही ते भगीरथाने करून दाखवलं. परंतु तसं होऊन देखील गंगा भूतलावर यायला तयार झाली नाहीच. तिनं ते दायित्व महादेवांच्या वरती सोपवलं. आता हे पाहणं महत्वाचं ठरेल की भगीरथ महादेवांनाही काही साकडं घालणार की काय.